मी डॉक्टर सिंधुदा पाटील विद्यानिकेतन या शाळेत शिकत होते। तर आम्हाला 9वी 10वी व्यावसायिक शिक्षण हा विषय होता। तर त्यामध्ये NSQFच्या अंतर्गत रिटेल हा आम्हाला सब्जेक्ट होता। तर या रिटेल या सब्जेक्टमध्ये आम्ही सगळ्या व्यावसायिकच्या गोष्टीचं ज्ञान घेत होतो। मला कैलास कराटे सरांनी या गोष्टीची जाणीव करून दिली की तुम्ही इंटर्नशिप केली पाहिजे। तर मला भाटी शेठ म्हणून एक सर लाभले, जी मला खूप मदत झाली, कारण की कोणीच इंटर्नशिप न देणारी व्यक्ती आज त्यांनी मला आज इंटर्नशिप दिली। प्लस इंटर्नशिप दिल्यासोबत मला कस्टमरशी कसं कम्युनिकेशन करायचं, त्यांना जरी राग आला तरी कसं हँडल करायचं, या सर्व गोष्टी त्यांनी मला नीट छान शिकवल्या। इथे वेगवेगळे फायनान्स असतात, फायनान्सचं लोन कसं मारायचं, जसं की होम क्रेडिट फायनान्स मी लोन शिकले, तर मी त्या होम क्रेडिट फायनान्सचं लोन मारत होते। प्लस उन्हाळा सीझन आहे, तर उन्हाळा सीझनमध्ये कूलर सेल कसा करायचा, ह्या गोष्टीचा खरंच फायदा आहे। कारण की उद्या जर मला कोणी जॉबचं मी ऑपॉर्च्युनिटी विचारली की मला असं एक्सपिरियन्स आहे आणि मी जॉब करण्या इतपत मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे। या इंटर्नशिपबद्दल माहिती देणारे कैलास सर, प्लस मला या इंटर्नशिपमध्ये जॉईन करून घेणारे आमचे भाटी सर, ज्या संस्थेनं हे ऑर्गनाईज केलेलं आहे त्या संस्थेचे मी खूप खूप आभार मानते। त्यांनी दुकानात चांगला परफॉर्मन्स केला, कस्टमरला चांगले कॅसअप केलं आणि लवकर त्यांनी सगळं पिकअप केलं आहे आणि त्याचे काम करायची पद्धती चांगली आहे आणि त्यांनी जे काम केलं शॉपचे जे कस्टमर त्यांनी केले ते कस्टमर रिपीट आले तर त्यांच्या नावाने येते नावाने कुठे त्यांनी कस्टमरचं बोलून चांगले केले। तर तिने बाकी जे स्टुडंट्स आहेत त्यांना पण हे चान्स द्यायला पाहिजे। कसे त्यांनी त्याच्या एज्युकेशनचे बरोबर त्यांचे मार्केट नॉलेज पण त्यांना वाटतं, बेसिक नॉलेज पण येतोय, मार्केटिंग काय चालली आहे आणि त्यांची जनरल नॉलेज आणि बिझनेस थिअरी पण त्यांना करतील। शाळेत 10वीचे पेपर नंतर आम्हाला 80 तासाची इंटर्नशिप करायची होती, तेव्हा आम्हाला सोमेश्वरवाडी येथे धन्वंतरी क्लिनिक यामध्ये आम्हाला डॉक्टर चव्हाण सरांनी इंटर्नशिपची संधी दिली। सलाईनचे प्रकार, औषधाचे प्रकार किंवा गोळ्यांचे प्रकार असे वेगवेगळे प्रकार आम्ही शिकत गेलो आणि त्यानंतर सरांच्या संधीनुसार आम्ही ब्लड टेस्ट, शुगर टेस्ट आणि लिव्हर टेस्टची ते थोडक्यात माहिती घेतलेली। पेशंट आल्यावरती त्यांना कशी सलाईन द्यायची, इंजेक्शन देताना काही पेशंट घाबरतात, त्यांना कसं सहकार्य करायचं, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सलाईन्स, इंजेक्शन, अँटीबायोटिक्सचे नावं सांगितले। हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप केलेला मला चांगला उपयोग होईल त्याचं करिअरमध्ये। सिम्पल आहे, मला असं वाटलं, मला त्याची संधी मिळाली की मी पुढे जाऊन काय करू शकते, मी हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये वगैरे सायन्समध्ये करू शकते का, मला ह्याचा अनुभव आला। नमस्कार, मी डॉक्टर चव्हाण। सुरुवात माझ्याकडे 4 मुली इंटर्नशिप करण्यासाठी आल्यानंतर त्यांना बघायला सांगितलं पहिले 2-3 दिवस की सलाईन कशी लावायची, कोणत्या सलाईनमध्ये कोणतं इंजेक्शन द्यायचं, बीपीच्या पेशंटला कोणत्याची, शुगरच्या पेशंटला कोणती लावायची नाही, बरंच काही त्यांना शिकवलं। म्हणजे इकडे मी त्यांना अनुभवही चांगला आला आणि या इंटर्नशिपचा त्यांना पुढे भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल।